हॅलो सगळे जे विद्यार्थी आहे 10वी मध्ये एक्साइटेड आहात ना? 10वी मध्ये आहात. आता तुम्हाला माहित आहे की तुम्हाला स्कोर करायचंय, चांगलं पर्सेंटेज आणायचंय. आणि चांगलं पर्सेंटेज आणायचंय म्हणजे तुम्ही सांगणार पहिल्यांदा आमचं गणित चांगलं झालं आणि याच्यामध्ये चांगले मार्क्स आले म्हणजे पर्सेंटेज वाढणार. गुड. म्हणजे गणितामध्ये चांगले अंक आणायचे, चांगले पर्सेंटेज आणायचे. ओके, आता गणित म्हटलं तर दोन आहेत आपल्याकडे, अल्जिब्रा आहे, जॉमेट्री आहे. अल्जिब्रा मध्ये 6 टॉपिक्स आहेत आणि जॉमेट्री मध्ये 7 टॉपिक्स आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की चांगले पर्सेंटेज आणायचे म्हणजे मॅथ्स साठी प्रॅक्टिस तर करावंच लागेल. प्रॅक्टिस करायचंय, ते लिहिलंय, ते गरजेचं आहे, करायचंच आहे. पण तुम्ही सांगा प्रॅक्टिस तर आपण कधी करणार? जर आम्हाला विषय आवडलं, ओके, चॅप्टर आवडलं, ओके, ते कधी आवडणार आहे कोणतेही चॅप्टर? जर आपल्याला समजतंय, चॅप्टर समजते, कॉन्सेप्ट समजते, ते असं काय प्रॉब्लेम होणार का? नाही. जर तुम्ही रेग्युलरली व्हिडिओज इकडे चॅनलवर बघताय तर तुम्हाला ते प्रॉब्लेम होणार नाही, कारण इकडे मी कॉन्सेप्ट घेणार आहे तर तुम्हाला ते समजत जाणार आहे. म्हणजे ते प्रॉब्लेम चालेल, ते प्रॉब्लेमचं टेन्शन घेऊच नका. व्हिडिओ बघत राहा, प्रॅक्टिस करत राहा, म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, म्हणजे आता इंटरेस्ट आलाय. पण तुम्ही सांगणार आम्हाला कॉन्सेप्ट समजते, आम्ही प्रॅक्टिस पण करतोय, पण कोणतं कॉन्सेप्ट कुठे अप्लाय करायचं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. हेच होतं ना प्रॉब्लेम. आणि तेच साधारणतः कुठे, स्पेशली जॉमेट्री मध्ये खूप त्रास होतो. अल्जेब्रा मध्ये तरी पण ते तुम्ही एकदम सोप्या रीतीने करू करू शकता, पण जॉमेट्री मध्ये ते त्रास होतो. ओके, तर ते सोडवायचं कसं? हे जे प्रॉब्लेम आहे ते कसं रेक्टिफाय करायचं? एकदम सोपं. आता तुमचं जे अप्रोच आहे, एक चॅप्टर वाचताना, एक चॅप्टर प्रॅक्टिस करताना, एक चॅप्टर समजताना, ते इम्पॉर्टंट आहे. ते अप्रोच काय ते मी तुम्हाला समजवतो. काय करायचं तुम्ही साधारणतः का करता? तुम्ही काय करताय की ओके, चॅप्टर चालू झालं, समजा पण सिमिलॅरिटी चॅप्टर घेतलं, भूमितीमधलं पहिलं चॅप्टर. मी काय करताय, प्रॅक्टिस सेट 1.1 आहे, ते सोडलं, ते सोडवलं, त्याच्यानंतर 1.2 केलं. हे करता 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 नंतर जाऊन प्रॉब्लेम सेट केलं. तसंच करता, जनरली तेच पॅटर्न असतं. मी काय सांगतो, ते पॅटर्न थोडं चेंज करूया. पहिल्यांदा काय करूया, या चॅप्टर मध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 जे आहे त्याच्या अगोदर एक कॉन्सेप्ट आहे. बरोबर, कॉन्सेप्ट काय तिकडे? प्रॉपर्टीज आहे ना, प्रॉपर्टीज ऑफ रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू टाइम्स. आणि तिकडे माहिती आपल्याकडे 4 प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, ते 4ही प्रॉपर्टीज म्हणजे हे पहिलं कॉन्सेप्ट समजून घ्यायचं. हे समजल्यानंतर नंतर काय करायचं, या कॉन्सेप्टवर जे सम्स आहेत, बेस लेवल 3 कॅटेगरीमध्ये सोडवायचं. बेस लेवल, मिड लेवल, हायर लेवल. हायर लेवल म्हणजे डिफिकल्ट नाही, ब्युटिफुल सम. माझी भाषा माहिती आहे ना, ब्युटिफुल सम. ओके, म्हणजे बेस लेवल, मिड लेवल, ब्युटिफुल सम जे आहेत, या 3 कॅटेगरीमध्ये फर्स्ट कॉन्सेप्टवर जेही सम्स आहेत ते सोडवायचं. म्हणजे पहिलं कॉन्सेप्ट झालं, पहिलं बेस लेवल सम्स आहेत ते करायचं. फक्त प्रॅक्टिस सेट मधून नाही, प्रॅक्टिस सेट प्लस प्रॉब्लेम सेट मध्ये जे फर्स्ट कॉन्सेप्टवर सम्स आहेत ते सोडून घ्यायचं. म्हणजे आपल्याला आता ऍप्लिकेशन समजते आणि सोप्या सम्स मध्ये समजलं. त्याच्यानंतर जायचं मिड लेवल सम्स. तर मिड लेवल सम्स मध्ये प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट मध्ये जे सम्स आहेत या कॉन्सेप्टवर ते सोडून घ्यायचं. म्हणजे आता तुम्हाला वाटेल ओके, आता आपल्याला कॉन्सेप्ट समजते, एकदम ऍप्लिकेशन समजते, का करतोय त्याचं. म्हणजे साहजिक आहे, जेव्हा आपण हायर लेवल सम्स, ब्युटिफुल सम्स करणार या कॉन्सेप्टवर, तुम्ही सांगणार एकदम सोपं आहे. आता काय झालं, कॉन्सेप्टवर, पहिल्या कॉन्सेप्टवर आपलं होल्ड आलं आणि याच्यावर, या कॉन्सेप्टवर तुम्हाला कोणतंही सम आता दिलं ना, पुस्तकाच्या बाहेरचं पण दिलं तर तुम्ही करू शकता. हे पाहिजे, हे अप्रोच पाहिजे. म्हणजे अप्रोच काय, पहिलं फक्त प्रॅक्टिस सेट, नंतर लास्टला प्रॉब्लेम सेट नाही, आणि सम त्या ऑर्डर मध्ये नाही. कसं मी सांगितलं, बेस लेवल, मिड लेवल आणि हायर लेवल म्हणजे ब्युटिफुल सम, ते करायचं प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट. आता तुम्हाला दुसरा प्रश्न असेल, आम्हाला कसं समजणार कोणतं सम बेस लेवल आहे, कोणतं सम मिड लेवल मध्ये आणि कोणतं हायर लेवल मध्ये? ते तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. मी हे जे फर्स्ट चॅप्टर आहे भूमितीमधलं, जे सिमिलॅरिटी, ते पुढच्या व्हिडिओ पासून आपण डिस्कशन करणार आहोत आणि तेच करणार आहोत. याच पॅटर्न मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट कॉन्सेप्ट, नंतर फर्स्ट कॉन्सेप्ट बेस लेवल, मिड लेवल आणि हायर लेवल म्हणजे ब्युटिफुल सम. हे अप्रोच एकदा तुमचं एकदम 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 चांगलं झालं ना, म्हणजे तुम्हाला कोणतंही चॅप्टर असो एकदम एकदम म्हणजे एकदम सोपं वाटेल. आणि कोणतंही सम असो बाहेरचं पण तुम्ही स्वतःहून करू शकता. म्हणजे तयार आहात ना? आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया सिमिलॅरिटी या धड्याचं. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.